नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 20. 2 दिवस ती खणाशी झुजत होती. त्याची चोळी कशी करावी हे कोडं तिला उलगडत नव्हतं. शेवटी तिनं एक जुनी चोळी उसवली. चोळी करण्याची युक्ती सापडली ही आनंदात ती होती. उसवलेले तुकडे तिनं कोऱ्या खणावर रांगेनं मांडले आणि मग तिच्या लक्षात आलं, साधी दिसणारी ही चोळी बेतणं सोपं नाही. खणावर जागा नाही म्हणून अडलागाचे दोन्ही तुकडे खोळंबून होते. 3-4 ठिकाणी चतकोर जागा रिकामी होती. विखुरलेला हा भाग सलग कसा करता येईल ह्याचा विचार करत ती बसली. सगळे तुकडे उचलून त्याची नवी रचना ती करू लागली. 3-4 प्रकारांनी मांडणी केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिची पहिली रचना जबरी होती. त्यातूनच काहीतरी मार्ग सापडणं शक्य होतं. पण आता तिला ती आठवेनाशी झाली. अनेक वेळा प्रयत्न करूनही तिला ती मांडणी पुन्हा जमेना. अखेरीस ती वैतागली. कोपिष्ट नजरेनं जरा वेळ ती त्या तुकड्यांकडे पाहत होती. असा त्रागा करून काही भागणार नव्हतं. आणखी 2 दिवसांनी तिला नरवणकराच्या वखारीत कामाला जायचं होतं. तुला चोळीसुद्धा शिवता येत नाही? उशीतून कापूस आपला बाहेर पडतोय. हे गो काय, ती चोळी बदल पाहू. नरवणकराकडे जाताना थोटी तिला म्हणाली. त्या बोलण्याचा तिला राग आला नाही. ते खरंच होतं. धड चोळी नाही म्हणून अलीकडे ती घराबाहेर पडायचं सुद्धा टाळीत असे. शिंप्याकडून चोळी शिवून घ्यावी असं एकदा तिच्या मनात आलं. पैसे खर्च होतील हे होतंच, पण शिंप्याकडून चोळी कोणी शिवून घेतल्याचं तिच्या ऐकिवात नव्हतं. वेडी वाकडी कशी का होईना चोळी आपण शिवायची अशा इरेस ती पडली होती. चोळीचे तुकडे तिने पुन्हा जवळ केले. 1.5 वर्षापूर्वी ती तालुक्याला आली तेव्हा तिच्या धाकट्या जावेने ती शिवली होती. धाकटी जाऊ बाकी कशी असो ती साटप आहे याची कबुली तिनं स्वतःशी दिली. चोळ्या, परकर, बाळंतविड्यांची अंगडी टोपडी तिला सगळं शिवता येत होतं. शिवणाचा डबा पसरून तासनतास मागच्या पडवीत शिवणकाम करीत बसे. मण्यांचं सुंदर तुळशी वृंदावन तिनं भरलं. धाकट्या दिरानं ते ओटीवर लावलं. येईल जाईल त्याला दाखवी. त्यावेळी दीर बायल्या म्हणून तिनं नाक मुरडलं. आता स्वतःचा मूर्खपणा तिला पटत होता. निदान रोजच्या गरजेचं शिवणकाम तरी माणसाला यायला हवं. अजून तिचं तुकड्यांचं निरीक्षण संपलं नव्हतं. हळूहळू तिचं लक्ष उडत होतं. त्या जागी गेल्या 6 महिन्यांचे तुकडे गोळा होत होते. धुनी भांडी करण्याच्या गोष्टी आत्तापर्यंत ती करीत आली. ती वेळ प्रत्यक्ष येऊन ठेपली तेव्हा तिला वाईट वाटलं. सासऱ्याचं नाव भेडसावू लागलं. लखनौच्या दिराला कळलं तर तो काय म्हणेल ह्याची काळजी वाटू लागली. कुणबी बायांच्या घोळक्यात बसून ती लवकरच सुपारीचे सोडे काढायला लागणार होती. थोरलीसुद्धा जन्मभर कष्टच करीत आली, पण कुठे तिचं कष्ट आणि कुठे आपलं. अवघ्या 6 महिन्यांकरता आपल्याला ही पाळी यावी याचा तिला खेद होत होता. वैशाखात दीर घरी गेला आणि पाठोपाठ तांदळाच्या गोणी आल्या. आयुष्यात अनेक धक्के तिला बसत होते, त्यापैकी तो एक होता. त्याकरता थोरलीला दिरांशी भांडण करावं लागलं. ऐन पावसाच्या तोंडावर तिला विवंचना पडू नये म्हणून थोरली मध्ये पडली. ते तांदूळ कार्तिकात संपले तेव्हा तिनं थोरलीला निरोप पाठवला. अवघे 6 महिने राहिले आहेत, अंतर देऊ नका. आयुष्यभर मुलगा तुमचा ऋणी राहील. झालं एवढं शिक्षण पुष्कळ झालं, आता गावाला निघून ये म्हणून थोरलीचं उत्तर घेऊन थोटी आली. तिचा चेहरा एकदम पडला. गंभीर होऊन ती विचार करीत बसली. पोरग्या करता एवढी झुरतेस, पण मग विचारील का? थोटी तिला विचारू लागली. त्याचा कड घेऊन ती बोलू लागली तेव्हा थोटीनं तिला मध्येच थांबवलं. काही कौतुक सांगू नकोस, आत्ता धार रावासारखा असतोय. कुठं हो, उगाच काहीतरी काय. मला पाहतोय तरी हुप्प चेहरा करून अंगावरून गेला. जशी काही अनोळखी बाई आली. कुत्रंसुद्धा विचारित नव्हतं तेव्हा कडेवर घेऊन गावभर मिरवलाय.
नाही का म्हणते, तुम्ही सोडल्या तर आत्तावरी त्याचं कुणी कौतुकच केलं नाही. सारी माणसं असून पोरक्यासारखा वाढला. एवढं म्हणून तिनं डोळ्यांना पदर लावला. त्यात रडायला काय झालं? तू तरी हीच आहेस. झालं ना सारं व्यवस्थित. असं वागणं चांगलं नाही एवढंच म्हटलं मी. माझ्याजवळ सुद्धा असाच वागतो. अभ्यासाशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही. लोखंडाचं चन्न खाल्ल्याशिवाय. आजीबाईसारखं मला शिकवू नकोस. हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं तर केवढी लांबवण लावतेस घेऊ. थोरलीला निरोप काय द्यायचा तो सांग. तुमचं काय मत आहे? नरवणकराकडे चौकशी करावी का? माझं काही मत नाही. गावभर सांगत सुटशील, थोटीनं सांगितलं म्हणून केलं. असं कसं सांगेन? असं म्हणून ती क्षीण हसली. थोटीबरोबर ती नरवणकराच्या वखारीची वाट चालत होती. पुरुष मंडळी असताना बायकांना ओटीवर येण्याची सुद्धा घरी हिंमत नव्हती. आज ती चव्हाट्यावर आली. मौनी बुवाची बायको नरवणकराकडे मजुरीला. असा बबरा लवकर गावभर होणार होता. मन घट्ट करून तिनं तो निर्णय अखेरीस घेतला. मामलेदार कचेरीजवळ एक ब्राह्मण बाई खानावळ चालवते असं तिच्या कानावर होतं. ओचे आवरून ती स्वतः वाढायला लागते. तिची कोणी चर्चा करीत नव्हतं. मग आपणच एवढं पाप काय केलं आहे? ती मौनी बुवाची बायको होती. शास्त्री बुवांची सून होती. दिरांची भावजय होती. पण यापैकी कशाचाही विचार करायचा नाही असं तिनं ठरवून टाकलं. हाड चगडीत कुत्र्यानं स्वतःचं रक्त चाटावं तशी तिची अवस्था झाली. मुलाच्या शिक्षणाचे उरलेले 5 महिने फक्त तिला दिसत होते. मैलभर चालल्यावर मकानाशी त्या आल्या. मांडवात सुपारीच्या राशी पडल्या होत्या. विड्यावर सोडे काढीत बायका बसल्या होत्या. तंबाखू चगडीत हात चालवीत असलेल्या या बायकात लवकरच आपल्याला बसायचं आहे या विचारानं ती बधीर झाली. तुटीचा आवाज खाली आला होता. नरवणकराचा शोध घेत ती सगळीकडे नजर फिरवीत होती. काही दाद लागेल असं दिसत नव्हतं. शेवटी तीच पुढे झाली. बऱ्यापैकी पोशाख केलेल्या एका माणसाला गाठून तिनं नरवणकराची चौकशी केली. थोटीला आता धीर आला. नरवणकराची तिनं चौकशी केली. तो मांडवात फारसा येत नाही असं कळलं तेव्हा थोटी तिची ओळख करून देऊ लागली. ह्या कोण ओळखलत का? काय काम आहे? गेल्या वर्षी पहिला नंबर आला त्या मुलाची ही आई. तुमच्याकडं काम असलं तर द्या. नरवणकर मला म्हणाले होते काम देऊ म्हणून. मला ओळखत असाल. दिवाळ सणाला त्यांच्याकडे जेवण करायला होते मी. हे काम त्यांना जमेल? कामाला वाघ आहेत. अहो त्या सुपारीवाल्याच गावाला दिवसभर सोडे काढतात. पोराचं शेवटचं वर्ष आहे. प्रसंगात सापडल्यात म्हणून नोकरी विचारायला आल्यात. नाहीतर कुणब्यात मिसळायचे हौस का आले? वेळ पडली म्हणजे सर्व करावं लागतं. थोटीनं बोलणं संपवलं तेव्हा तिनं श्वास टाकला. नवऱ्याचं काही सांगते की काय अशी तिला भीती वाटत होती. 2 दिवसांनी त्यानं पुन्हा भेटायला बोलावलं आणि त्या घरी परतल्या. खणावर चोळीचे तुकडे मांडताना हे प्रसंग तिच्या पुढे उभे राहिले. तुकड्यांची एक नवीन मांडणी तिला सुचली तेव्हा ते बाजूला पडले. त्या खणात चोळी बसणार अशी आशा तिला वाटू लागली. आडलाग व्यवस्थित बसले होते. दंडाखालची कोर, पुढचे पखे, पाठ साऱ्यांना जागा मिळाली होती. फक्त बाह्या जरा बाहेर आल्या होत्या. पण चोळी शिवण्याचं कोडं आपण सोडवीत आणलं असं तिला आता वाटू लागलं. श्वास घेऊन ती जरा दम खायला थांबली. बाह्या आखूड केल्या तर काय होईल? दंडावर खण ठेवीत बाह्या किती आखूड ठेवल्या तर चालतील ह्याचा अंदाज ती घेऊ लागली. अर्धा दंड सुद्धा पुरा झाकत नव्हता. तेवढी एक तडजोड सोडली तर सारं व्यवस्थित जमत होतं. नरवणकरांकडे येणाऱ्या बायकांच्या अंगावर धड चोळ्या सुद्धा नव्हत्या. तिला गावात कोणाकडे जायचं नव्हतं. येथे 6 महिने संबंध बंद होणार होते. स्वयंपाक सुद्धा थोरली मुलगी पाहणार होती.
चोळी बेतून झाली असंच ती समजत होती. परीक्षेच्या फीचा खर्च आणखी 3 महिन्यांनी उभा राहणार होता. महिन्याला किती पैसे मिळवले म्हणजे जमेल? चोळीतून डोकं वर काढायला मिळताच ह्या अवघड जमा खर्चाचा हिशेब ती करू लागली. आत्तापर्यंत अनेक वेळा तो हिशोब तिनं केला होता. बाह्या आखूड करून तिनं चोळी बेतली, पण ह्या ठिकाणी आखूड करण्यासारखं तिच्या हाती काही लागत नव्हतं. धाकटी मुलगी तिच्या झटापटीकडे आशेनं डोळे लावून बसली होती. ही चोळी जमली की तिची घेतली जाणार असं आश्वासन तिला मिळालं होतं. किती वेळा ते तुकडे मानतेस आई? काकूने एव्हाना 4 चोळ्या शिवल्या असत्या. तोंडाजवळ तोंड आणीत मुलगी बोलली. तुझी आई एवढी हुशार नाही, बाजूला हो. फनकारानं बोलत तिनं मुलीचं तोंड बाजूला केलं. हुशारी कसली आले त्यात? काकू टराटरा खण फाडीत जाते. इथून जा पाहू. माझी केव्हा शिवणार आहेस? चेंगटपणा करू नकोस. पुन्हा पुन्हा विचारलंस तर मुळीच शिवणार नाही तुझे. आणि म्हटलं माझा परकर सुद्धा शिवायला झालाय, लक्षात असू द्या, नाहीतर आपल्याच दमजनात. मुलीकडे पाहून ती हसू लागली. लहान मुलांसारखं कोणी भाग्यवान नाही असं तिला वाटलं. हसतेस काय? धारवाडी खणाचा शिवायचं कबूल केलं आहेस तू. हा परकर फाटलाय बघ किती. कुठे फाटलाय? बघ बघ. 2-3 फाटक्या जागी बोटं घाली ती म्हणाली. आणखी बोटं घालून फाडू नकोस. फुंकर घातली तरी फाटेल. मी आता ऐकणार नाही. आणि तू नको शिवूस, शिंप्याकडे टाक. दिवाळीला शिवलास त्याला सगळी भाताचा कणगा म्हणतात. अगो पण गप्प बस ना. मोठी बहीण तिला दम देऊ लागली. तुझा पोटोबा भरला म्हणून गमजा नको दाखवूस. यात कसल्या गमजा दाखवल्या? मग मला एकतरी तगवणीतला परकर आहे का? हा परकर नेसून हळदी कुंकवाला जायचं. मी मुळीच जाणार नाही. ती हसू लागली, पण हसता हसता तिचे डोळे लाल झाले. मुलगी चपापली आणि अलगद चालती झाली. तिनं हातात कात्री घेतली आणि भसाभस खणाचे 9 तुकडे कापले. नेड्यात दोर लावला. परव्याचे तुकडे अंगठ्याखाली धरले आणि देवाचं नाव घेऊन पहिला टाका घातला. बाह्या पकडून तिनं चोळी समोर उभी धरली. बेडवाकाराची ती वस्तू कुठे बिघडली आहे याचा शोध ती करीत होती. बऱ्याच वेळानं तिच्या लक्षात आलं, काखेतले अडलाग तिने वापरलेच नव्हते. हे अडलाग खणात बसत नाहीत म्हणून तिनं चोळी बेतनं खोळंबलं होतं आणि अखेरीस ते शिवायचेच राहिले. ते तुकडे गेले कुठे? वैतागून ती उभी राहिली आणि सभोवताली पाहू लागली. पाठीमागून तिनं सहज हात फिरवला तेव्हा ढुंगणाशी बसले ते तुकडे खाली पडले. ते तुकडे हातात घेऊन ती स्वतःशीच हसली. शिवणाचं हे काम जमलेलं दिसत नव्हतं. आई, हे गलोत झालाय. धाकट्या मुलीनं न विचारताच आपलं मत दिलं. होऊ दे, अंगात घालायला काहीतरी झालं ना. बघ गो कशी झाली. तिनं मोठ्या मुलीचं मत विचारलं. काहीतरी चुकलंय. चोळी समोर धरीत मुलीनं आपलं मत दिलं. चुकलाय ते झालंच गो. काय गोम आहे कळतच नाही. गाईच्या शिंगांसारख्या बाह्या दिसतायत. एवढं म्हणून धाकटी खो खो हसू लागली. दिसू देत गो. रागावून बोलण्याचा तिनं प्रयत्न केला, पण तिलाही एकीकडे हसू येत होतं. मोठी मुलगी इतका वेळ गंभीर होती, तिलाही आता हसू आवरेना आणि मग तिघी हसत सुटल्या. हसता काय रांडीच्या नो. 4 दिवस लढाई चालली या, पाठ मोडून आली. तुझं हसतेस आई. मोठी जरा गंभीर होऊन बोलली तेव्हा ती हसायची थांबली. चोळी जमिनीवर पसरून ती विचार करू लागली. अंगात तरी घालून बघ, एखादा होईल सुद्धा. ती कल्पना तिला पटली. डाव्या बाहीत हात घालून खांद्यावर ती व्यवस्थित बसवली. उजवा हात पाठीमागून दुसऱ्या बाहीत घातला आणि रेटा देऊन ती अंगात घालू लागली. चोळी इंचभरही पुढं सरकायला तयार नव्हती. कुठेतरी टाकीत तुटल्याचा आवाज आला तेव्हा धाकटी ओरडली.
आई, ताणतेस किती, फाटेल. शेवटी तिनं चोळी काढली. मुलगी हसू लागली तेव्हा ती ओरडली, थोबाडीनं हसलीस तर. जुन्या चोळीचं ती निरीक्षण करू लागली. ठिगळं लावून ती दुरुस्त करता येईल असं मोठ्या मुलीचं मत होतं. आई, काही वाईट नाही. तुला बघ होते का. नवी चोळी मुलीकडे देत ती म्हणाली. तिनं चोळी अंगात घातली आणि वाकडं तोंड करून हात वर खाली करू लागली. बसते तर खरी, तोंड वाकडं करायला काय झालं. खाकेत बोचते कुठंतरी. चोळी काढी ती म्हणाली, तू बघो घालून. धाकटीला तिनं घालायला दिली. मला नको. थोबाड फोडीन जास्त बोललीस तर. अंगात घालून बघ. धाकटीनं मुकाट्यानं अंगात चोळी चढवली आणि दोन्ही खांद्यांकडे मान फिरवीत निरीक्षण करू लागली. काय वाईट आहे, तूच घालीत जा. मला नको. चोळी काढत ती म्हणाली, नको बिको काही नाही, ती चोळी तूच घालायचीस. अगो पण दिसते बघ कशी ती, काही आकार नाही आणि रूप नाही. दाताखाली ओठ दाबून मुलीनं हसू आवरून धरलं होतं. साद मिळण्याची वाट पाहत होती. एवढ्यात ती ओरडली, एवढ्या मिजाशी होत्या तर इथं यायचं नव्हतंच. तिचे हात एकीकडे शिवशिवत होते. मुलगी हसण्याची वाट ती पाहत होती. मुलगी पुन्हा चोळी अंगात घालून शक्य तेवढी चांगली बसवण्याचा उद्योग करीत होती. पाय आपटीत ती तांदूळाच्या डब्याशी गेली आणि तिथूनच ओरडली, एवढे तांदूळ आहेत ते संपले की उपास सुद्धा काढावे लागतील. परवडत असलं तर राहा, नाहीतर घरी चालत्या व्हा. तिथे खा पोळ्या आणि घाला चोळ्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड. मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.